नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी अशोका मेडिकल हॉस्पिटलतर्फे साथीच्या आजारांविषयी जनजागृती प्रतिबंध हा सर्वोत्तम उपाय या विषयावर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। यावेळी डॉक्टर राकेश पाटील, डॉक्टर सुशील अंतुर्लीकर, डॉक्टर परेश अलवाणी, डॉक्टर राजेश्री धोंगडे आणि छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील काकड यांनी मार्गदर्शन केले। डॉक्टर पाटील यांनी डेंग्यू, मलेरिया टाळण्यासाठी स्वच्छता, पाणी साचू न देणे आणि ताप आल्यास त्वरित तपासणीचं महत्त्व सांगितलंय। सर्पदंश किंवा विषबाधा झाल्यास तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचं आवाहन केलंय। डॉक्टर काकड यांनी पावसाळ्यात श्वसन विकार वाढत असल्यानं ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी विशेष काळजी घ्यावी असं सांगितलंय। डॉक्टर अंतुर्लीकर यांनी नियमित आरोग्य तपासणी व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी न घेण्याचा सल्ला दिलाय। डॉक्टर अलवाणी यांनी मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणासाठी योग्य आहार आणि व्यायामाचं महत्त्व अधोरेखित केलंय। डॉक्टर धोंगडे यांनी दूषित अन्नपाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव आणि प्रौढांसाठी लसीकरणाचं महत्त्व स्पष्ट केलंय। सेंटर हेड अनुप त्रिपाठी यांनी उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा असल्याचं सांगत नागरिकांनी वेळेवर तपासणी आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहन केलंय। पावसाळा सगळीकडे सुरू होतोय, पावसाचं प्रमाण वाढतंय आणि साथीचे आजार बळावत आहे। साथीच्या आजारांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरलचे इन्फेक्शन, होणारा फ्लू, खोकला, न जाणारा ताप किंवा थंडी वाजून येण्यासारखे आजार, हे जे साथीचे आजार आहे हे पावसाळ्यामध्ये नक्कीच वाढत आहे। नाशिकसारख्या शहरामध्ये जिथे सध्या खूप खड्डे आणि पाणी साठण्याचं प्रमाण वाढलं आहे, अशा ठिकाणी मच्छर याची ग्रोथ होते आणि त्यामध्ये मलेरिया किंवा डेंग्यूसारखे आजार पण बळावत आहे। तर आपल्याला नक्कीच हे सर्व साथीचे आजार प्रिव्हेंट करण्यासाठी तुमच्या फिजिशियन किंवा चेस्ट फिजिशियनच्या सल्ल्याने त्याचं योग्य वेळी निदान करण्यासाठी, ज्या रुग्णांना थंडी ताप येतोय, ज्या रुग्णांचा खोकला लवकर बरा होत नाहीये, ज्यांना घशात खवखव जाणवते, अंगदुखी, डोकेदुखीसारखे आजार आहे, जॉईंट पेन जास्त होतोय किंवा थंडी ताप खूप वाचते, अशा पेशंट्सने नक्कीच तुमच्या फिजिशियनचा सल्ला लवकर घेतला पाहिजे। आपल्या अशोका हॉस्पिटलमध्ये न्यूमोनिया, ARDS आणि जे पण कॉम्प्लिकेशन्स आणि व्हायरल न्यूमोनियाचे असू दे, बॅक्टेरियल न्यूमोनियाचे असू दे किंवा डेंग्यू मलेरिया सारखे आजार असतात, त्याची सर्व ट्रीटमेंट आपल्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। ज्या रुग्णांना असे काही साथीचे आजार किंवा इतर काही आजाराची लक्षणं असतील त्यांनी नक्कीच आपल्या फिजिशियनच्या सल्ल्यासाठी अशोका हॉस्पिटलला भेट द्यावी। धन्यवाद। यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, डॉक्टर आणि अधिकारी उपस्थित होते।